वाजले 9:30 आणि अनुज आणि रुमी गेले चिकन आणायला, कारण आज आमचा चिकन लॉलीपॉप करायचा बेत आहे. बिर्याणी आहे कालची, सो बिर्याणी आणि चिकन लॉलीपॉप असं आम्ही करणार आहोत. त्यामुळे ते दोघं गेले चिकन आणायला आणि बाकी जे जे सामान लागेल ते सगळं. तोपर्यंत आय विल मेक माय सेल्फ माय मॉर्निंग टी. मस्त फ्रेश फुलं तोडली होती बागेतनं आणि पूजा पण केली. संडे होता त्यामुळे व्यवस्थित छान पूजा करता आली, कारण अनुज रुमीला घेऊन बसला होता. मग नंतर धूप पेटवलं आणि अख्ख्या घरात फिरवलं. मला खूप आवडतो धुपाचा वास, म्हणजे धुपाचा वास घरात आल्या आल्या जर आला ना तर मला इतकं छान वाटतं, प्रसन्न वाटतं. त्यामुळे मी सकाळी आणि संध्याकाळी एकतरी धूप दारात पेटवते. जे कोण घरात येतं ते मला प्रत्येकजण म्हणतं की घरात आल्यावर त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं आहे. सो ते केलं आणि चिकन लॉलीपॉप तळले आम्ही. आरतीताई आल्या होत्या, त्यांनी पण मदत केली, त्यामुळे ते पण खूप यमी झाले होते. आणि रुमी झोपली होती ही प्रोसेस चालू असताना, त्यामुळे अजून छान नीट लक्ष देऊन आम्हाला ते करता आले. नाही तर मग ती मध्ये मध्ये सारखं काहीतरी करतच असते. ती झोपली आहे याची संधी साधून, आणि इट वॉज ऑलरेडी लंच टाईम. सो मग मी म्हटलं की आपण लवकर लंच करून घ्यावं, आणि अनुजला पण त्याची प्लेट वाढून दिली आणि आम्ही दोघांनी आज एकत्र लंच केलं. आणि मग नंतर हेमा आली, त्यामुळे रोज आमची साफसफाई मोहीम असतेच. आज संडे असल्यामुळे परत जरा जास्त एक्सटेन्सिव्हली ती केली. अनुज रुमीला घेऊन बसला होता, तो फ्री असतो संडेला, त्यामुळे तसा खूप वेळ मिळतो काही काही गोष्टी डिटेलमध्ये करायला. त्यामुळे अख्खं किचन आवरायला काढलं होतं. सगळ्या बरण्या थोड्याशा रिअरेंज केल्या, थोड्या घासल्या, अख्खा ओटा परत स्वच्छ घासून घेतला. हेमाने पण सिंकच्या खालचं कपाट काढून व्यवस्थित घासलं आणि सगळं व्यवस्थित जागच्या जागेवर ठेवलं. असं डिक्लटरिंग करायला मला खूप आवडतं. आय डोंट लाईक टू होल्ड थिंग्स, म्हणजे उगाच खूप गोष्टी घेऊन साचून घरात ठेवलेलं मला नाही आवडत. मला सुटसुटीत ठेवलेल्या गोष्टी आवडतात. आणि आजकाल ब्लिंकिट आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला जर अर्जन्सी असेल तर तुम्हाला ते लगेच घेता येतं. त्यामुळे यू डोंट हॅव टू लोड युअर हाऊस विथ अ लॉट ऑफ आयटम्स विच आर नॉट नीडेड. त्यामुळे यू नीड टू नो वेअर यू हॅव टू कंट्रोल. मग म्हटलं तसं ब्लिंकिट केलं, आणि ब्लिंकिटवर हे मला 0 मागवायचं होतं, अनुजला जलजिरा आणि पायनॅपल. सो हे मागवलं, कारण की आम्हाला ड्रिंक काहीतरी लागतंच वेन हॅविंग बिर्याणी. आणि मग आम्ही गेलेलो हेअरकटला. मला खूप दिवसांनी हेअरकट करायचा होता. रुमीला खूप फॅसिनेटिंग वाटत होतं ते, कारण इट वॉज हर फर्स्ट सॅलो एक्सपिरियन्स. सो ती इतकी कौतुकाने बघत होती की काय करतायत मम्मासोबत. नंतर छान हेअरकट केला. डिलिव्हरीनंतरचा हा पहिला हेअरकट होता. इट वॉज मच मच नीडेड. आणि घरी येताना मस्तानी घेऊन आलो, कारण पुणे अशक्य गरम झालेलं आहे दुपारच्या वेळेस स्पेशली. आणि हे आमच्या घरचं ताजं दूध आलेलं, सो ते तापवलं. एवढं 2 लिटरचं तापवूनसुद्धा थोडंसं उरलं होतं. त्यामुळे आय एम व्हेरी ग्रेटफुल की एवढ्या छान क्वालिटीचं दूध मला मिळतं आहे. आणि मग संध्याकाळ तोपर्यंत झालीच होती, म्हणून मग आम्ही दोघींनी मस्त दिवा लावला. आणि मला सांगा, ऑल द न्यू मॉम्स, तुम्हाला किती कष्ट करावे लागतात टू मेक युअर बेबी ईट. म्हणजे मला तर लिटरली मागे पडावं लागतं. हाय चेअर मी आणली आहे तिच्यासाठी, मी तिला हाय चेअरवर बसवते, पण समहाव मला असं वाटतं की ते थोडंसं रिस्ट्रिक्ट होतं. म्हणजे तिला
तेवढं एका जागेवरच बसून खायला घालणं म्हणजे आय फील इट शुडंट बी लाईक अ पनिशमेंट फॉर हर. सो मी तिला असं खेळता खेळता खायला घालते आणि ती झोपल्यावर आय एम लेफ्ट विथ ऑल ऑफ दिस पसारा. होममेड चिकन लॉलीपॉप. आणि होममेड बिर्याणी. सो आधी पेटपूजा केली आणि मग लागले मिशन साफसफाई पार्ट 2. सगळा पसारा आवरला आणि जे जे सगळे डाग पडले होते गॅसवर ते स्वच्छ केले. मी ॲक्च्युली ते एक नवीन किचनसाठी स्प्रे मागवला आहे. इट इज व्हेरी नाईस. मी तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवीन. खूप अमेझिंग किचनचे डाग आणि गॅसवरचे डाग निघतात यार. लिटरली मला खूप आवडला आहे तो. त्याच्याने माझा एक्सपिरियन्स अमेझिंग झाला आहे. आणि असं कोण झोपतं. नंतर स्वच्छ किचन करून मी पण झोपले.